मरणाला घाबरले नाही गड्या. कोण नाही घाबरलो? मरणाला जर न घाबरणाऱ्यांचा विचार केला तर छत्रपती शिवरायांच्या काळामधल्या मावळ्यांचा विचार करा. बाजीप्रभू देशपांडे असतील, जीवा महाल असतील, शिवा काशीद असतील, मदारी मेहतर असतील, सगळेजण कुणाचाही विचार करा, कोणत्याही मावळ्याचा विचार करा. मरणाला घाबरले का हो? नाही घाबरले मरणाला. महाराज बाजीप्रभू देशपांडे ज्यावेळेस त्या पन्हाळगडाच्या पायथ्याला युद्धाचा प्रसंग आहे आणि युद्ध चालू आहे, घनघोर युद्ध आहे, पावनखिंड नावाची खिंड, त्या खिंडेमध्ये फक्त 200 मावळे एका बाजूला आहे आणि दुसऱ्या बाजूला, दादा याला बेस दे थोडा, आवाज वाढव, 200 मावळे, सगळेजण एका ठिकाणी थांबलेत. बघितलं समोर, क्या रे, समोरून 30,000ची फौज येते आणि ती माझ्या राजावरती आता घात करणार. काही मावळे घाबरले, वाटलं अरे आपल्याला मारणार. बाजीप्रभू देशपांडे समोर झाले, त्या पावनखिंड नावाच्या खिंडीमध्ये उभे आणि त्यांनी राजाला सांगितलं, राजा तुम्ही परत जावा, तुम्ही जोपर्यंत पन्हाळगडावर पोहोचत नाही तोपर्यंत हा बाजी या खिंडीमधून एकालाही बाहेर उडणार नाही, फक्त जा तुम्ही घोडावरती. आणि गेल्याच्या नंतर त्या पन्हाळ्याच्या वरती तोफांचा आवाज करा आणि गवताच्या गंजा पेटवा. त्या काळची परंपरा होती की माहिती जर करायचं असेल तर गवताच्या गंजा पेटवल्या जायच्या किंवा तोफांचा आवाज केला जायचा. महाराजांना सांगितलं की महाराज तुम्ही जा. बाजीप्रभू देशपांडे एकटे त्या घोड खिंडीमध्ये लढतायत. समोरून सपासप सपासप तलवारांचे बार व्हायला लागले, भाले खुचायला लागले, घनघोर युद्ध चालू आहे. बाजीप्रभू देशपांडेंच्या दोन्ही हातामध्ये 2 तलवार आहे. समोरून येणारा प्रत्येक शत्रू कापल्याशिवाय समोर येऊ देत नाही. 200 मावळे फक्त खिंडीमध्ये उभे. समोर 30,000ची फौज झाली तरी एकालाही बाहेर जाऊ दिलं नाही. काही वेळानंतर कालांतराने असा प्रसंग घडला की बाजीप्रभू देशपांडेंचं शिर छाटलं गेलं. महाराज तरी सुद्धा आतापर्यंत माझे राजगडावरती पोहोचले नाही, महाराजांचा गडावरून आवाज आला नाही. तोफांचा आवाज जोपर्यंत माझ्या कानावरती पडत नाही तोपर्यंत हा बाजीप्रभू या घोडखिंडीच्या समोर एकालाही जाऊ देणार नाही. आणि महाराजांनी ज्या वेळेस वरती पोहोचले, तोफांचा आवाज झाला, गवताच्या उजेड दिसला, त्यावेळेस बाजीप्रभू देशपांडेने दोन्ही हातातल्या तलवारी सोडल्या आणि त्या ठिकाणी आपल्या प्राणाची आहुती दिली. मरणाला घाबरले नाही. बरेचसे मावळे, जीवा महालाचा विचार करा, शिवा काशीदांचा विचार करा, सोडा सगळे, तानाजी मालुसरेंचा विचार करा. महाराज तानाजी मालुसरे असतील, आपल्या सख्या पोटच्या पोराचं लग्न आहे आणि त्या लग्नाचं निमंत्रण देण्याकरता महाराजांकडे पोहोचले. महाराजांनी सांगितलं गड्या लग्नाला येऊ शकत नाही, आईला वचन दिलंय ते वचन पूर्ण करायचंय. आणि ते वचन पूर्ण करण्याकरता काय वचन, काय नेमकं महाराज करायचं तरी काय म्हणे, ते समोर दिसण्याने फडकणारं हिरवं निशाण, त्याच्या ठिकाणावरती भगवं निशाण लावायचंय, ते हिरवं काढायचंय. पुण्याच्या जवळच असणारा सिंहगड नावाचा किल्ला, त्याला आधीच्या काळामध्ये कोंढाणा म्हटलं जायचं. राजांनी सांगितलं गड्या आईला वचन दिलं, येणाऱ्या दशमीपर्यंत तो किल्ला आपल्या ताब्यामध्ये असला पाहिजे, वरती भगवा झेंडा फडकला पाहिजे. बाजीपूर त्या ठिकाणी तानाजी मालुसरेंनी सांगितलं, राज तुमची आई माझी आई काय वेगळी आहे का? तिला दिलेलं वचन तुम्ही दिलं काय आणि मी दिलं काय, काही वेगळं आहे का? माझ्या मुलाचं लग्न सोडा, राहू द्या बाजूला, आधी लगीन कोंढाण्याचं आणि मग माझ्या रायवाचं. गेले, युद्ध केलं आणि युद्ध केल्याच्या नंतर तानाजी मालुसरे त्याच ठिकाणी धारातीर्थी पडले. महाराज आले, महाराजांनी बघितलं गड्या तानाजी मालुसरेंना मांडीवरती झोपवलं आणि छत्रपती शिवरायांचे त्यावेळेसचे उच्चार आहे, क्या रे गड आला पण सिंह गेला. माझा तानाजी सारखा एवढा मोठा सिंह गडा मावळला, तो गेला. महाराजांनी एक एक मावळा जपलाय. त्या मावळ्यांना जपलं, किती जपलं हो, आपण स्वतःच्या पोटच्या मुलाला जपत नाही, एवढं त्या मावळ्यांना जपलं. कधीतरी त्यांच्या काळाचा विचार करावा गड्या. मरणाला न घाबरणारे राजा